बीकेसी परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे बीकेसी परिसरात पाण्यामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झालेला आहे। मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे। तर मुंबईतल्या बीकेसी परिसरामध्ये सध्या पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झालेला आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, आत्ता बीकेसी मधली काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण पाहतोय निखिला, सर्व ठिकाणी मुंबईमध्ये सध्या वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागतो। विशेष करून मुंबईच्या बीकेसी मध्ये आपण जर पाहिलं तर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। पाण्याचा निचरा त्या ठिकाणी होत नाही अशी तक्रार वारंवार वाहन चालक सुद्धा करतात, स्थानिक नागरिक सुद्धा करतात आणि त्यामुळे हा निचरा नेमका कधी होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण ही स्पष्ट दृश्य पाहू शकता। मी सध्या मुंबईच्या कुर्ला परिसरामध्ये आहे आणि शिवसृष्टीचा हा परिसर आहे। मागच्या अर्ध्या तासापासून महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते ग्राउंड झिरोवर उतरलेले आहेत, पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत। काही प्रमाणामध्ये त्यांना यश सुद्धा आलेलं आहे, मात्र तरी देखील जसं जसं पाऊस वाढतोय नाल्यातला पाणी कमी होत नाहीये आणि नाले तुडुंब वाहत आहेत। त्यामुळे पाणी जे आहे ते पुन्हा रस्त्यावरती येत आहे आणि हीच परिस्थिती आणखी जास्त गंभीर होईल जर अशाच पद्धतीने पुढील 2-3 तास पाऊस पडला तर। आणि त्यामुळे आपण पाहतोय की महानगरपालिकेचे कर्मचारी एकीकडे रस्त्यावर उतरलेले तर दुसरीकडे वाहन चालकांना सुद्धा आता पावसाच्या पाण्याचा फटका बसू लागलेला आहे। रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहतुकीचा जो वेग आहे तो काहीशा प्रमाणामध्ये मंदावलेला आहे। मग मुंबईचा कुर्ला परिसर असू द्या, चेंबूरचा शेल कॉलनी परिसर असू द्या, विवेकानंद कॉलेजचा परिसर असू द्या किंवा मग बीकेसीचा परिसर असू द्या, कुर्ला कमानीचा परिसर असू द्या, या सगळ्या परिसरामध्ये पाणी भरतंय। जिथे जिथे लो लाईन परिसर आहे त्या ठिकाणी पाणी भरतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळी सायन परिसरामध्ये कुठेही पाणी भरल्याची तक्रार मिळाली नाहीये, मात्र वडाळा परिसरामध्ये पाणी भरल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत। त्या ठिकाणी महानगरपालिकेनं कार्यान्वित व्हावं असं आवाहन सुद्धा स्थानिक नेते प्रशासनाला करतायत, नागरिक करतायत। आणि एक गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा अशाच पद्धतीची परिस्थिती उद्भवते, त्यामुळे यावर ठोस उपाययोजना महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे का, हा आताच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। कुर्ल्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अशाच पद्धतीनं एसटी डेपोच्या धन्यवाद गिरीश, माहिती